नमस्कार, मी गुरशीद पेराप्पा मेत्रे, माजी सभापती, दक्षिण सोलापूर। आज काल मंगळवारपासून सकाळपासून आज तकापर्यंत आतापर्यंत शिना नदीला मोठी पूर आलेले आहे। त्या ठिकाणी वाडे वस्त्या आणि गावं सगळं पुरामध्ये बुडलेले आहे पाण्यामध्ये। ते सर्व शाळेमध्ये आणि मंदिरामध्ये, वाडे वस्त्या, रानामध्ये, रोडवरती अशा ठिकाणी पूरग्रस्तांनी भयंकर हालतमध्ये त्यांचं हे झालेले त्रास झालेले त्यांना। आणि त्यांना आम्ही त्यांच्या कष्टामध्ये त्यांना त्रास झालेले म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांचं ऊस म्हणा, त्यांचे जनावर हे सगळं आत घरं बुडले असे असताना आम्ही त्यावेळेला त्यांना जेवण दिलेले। काल मंगळवार दिवसभर सगळ्यांना आपलं मनगुळी, वांगी, वडकबाळ, बिरनाळी, हुनमुर्गी आणि औराद, बुळकोटा, कोरशेगाव, अत्तरसंग, कुडल, संगमवस्ती या सगळ्या गावा वाड्या वस्त्यांना जाऊन लोकसेवा विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी सर्व गरम त्या ठिकाणी खीर आणि भात आणि सांबार आणि उपासाचे नवरात्र लोकांना आणि आई बहिणींना सगळ्यांना त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि खजूर असे सगळं चहा पाण्याची व्यवस्था आज सगळं दिवसभर आणि काल दिवसभर आमचे सगळे दोन टेम्पोमध्ये, तिकडे एक स्टीम इकडे एक स्टीम, असं 70चं आमचं ग्रुपमध्ये 40-35 लोक त्याच्यामध्ये व्यवस्था करून सगळ्यांना जेवण त्या ठिकाणी रात्रीसुद्धा त्यांना झोपलेल्या रस्त्यावरनं उठवून त्या ठिकाणी त्यांना जेवण दिलेले आहे आणि त्यांचं फार हालत चाललेलं आहे। ह्याच्यामध्ये आम्ही सहकार्य कसं करायचं, या लोकांना एवढं दुःखामध्ये आहेत, एवढं अडचणीत आहेत म्हणून आम्ही त्यांना जेवण आणि नाश्ता आणि फराळचं व्यवस्था केलेली आहे। आणि त्याला ईश्वर मळशीदप्पा मल्लिकार्जुन मी प्रार्थना करतो। आता पूर आता उतरलेला आहे, आत्ताच वडकबळला आम्ही गेलेले आहे, त्या ठिकाणी 4 फूट पाणी उतरलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना जेवण वगैरे सगळं देऊन त्यांना गाठीबिटी घेऊन तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। परमेश्वरला आम्ही एवढंच मागतो, आता पूर उतरावं आणि त्यांना अडचण जी आहे, त्यांना त्रास जे झाले ते दूर व्हावं आणि प्रशासन आणि सर्व त्या ठिकाणी आता व्यवस्था केलेल्या आहेत त्यांचं सर्व असं त्यांना आता पूरग्रस्तांच्या लोकांचे विचार शासन करावं आणि त्यांना खासदार आमदार आमचे प्रणितताई खासदारताई हे सरकारपर्यंत आणि सुभाष बापू आमदार साहेबांनी शासनापर्यंत मुख्यमंत्रीपर्यंत त्यांना ओला दुष्काळ जाहीर करून आणि त्यांना त्यांची जी आहे ना पंचनामा करून ऊस आता ह्याच्यामध्ये बुडलेले आहे पूर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि शेतकऱ्यांचं खूप मोठा हालत झालेलं आहे। पहिल्यांदाच ओला दुष्काळ आहे आणि त्यात हे आलेले पीकसुद्धा ऊस सगळं त्यात बुडलेलं आहे, जनावरचं बी हानी झालेलं आहे। म्हणून त्या शेतकऱ्यांचं जनतेचं विचार शासनाने करावं अशी म्हणून मी जनतेच्या वतीनं, मी दक्षिण सोलापूरच्या वतीनं आणि त्यांना काहीतरी त्यांना मानधन द्यावं, त्यांना नुकसान भरपाई द्यावं, त्या लोकांना नुकसान भरपाई चांगल्या परीने त्याचा विचार करणं कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना, तहसीलदारांना आणि प्रांतांना, आपलं सर्कल आणि तलाठी या साहेबांना सगळ्यांना पंचनामा करायला सांगून त्यांना मार्गी लावं एवढं मी विनंती करतो। आणि या ठिकाणी आम्ही सगळ्या जनतेचं सेवा करायला आज आम्हाला सगळ्या जनतेचं आम्हाला मिळालं। हे आता आम्हाला एवढंच म्हणायचं परमेश्वरला, पूर आणखीन असं येऊ नये, त्यांना लोकांना त्रास होऊ नये, हे दूर व्हावं म्हणून मी या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। माझा विचार थांबेल।